नमस्कार, सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे। तर आज मी तुम्हाला आलूचं फतफतं करून दाखवणार आहे। आता हे आलू बोलले तर दोन प्रकारचे असतात। आलू वडी बनवतो ते वेगळं असतं आणि पातळ भाजी आपण बनवतो ते वेगळं असतं। आता हे आलू आहे ना, मी साफ करून घेतलेलं आहे। हे बघा, हे असे धेंडे पण काढून सोलून घेतलेले आहेत, त्याच्या सारा काढून टाकलेत आणि हे आता मी तुम्हाला कापून दाखवणार आहे। आता हे आलू सोलते वेळी हाताला खास सुटते। आता आलू जर आपल्याला फतफतं बनवायचं असलं तर हे असं लाल काडीचं घ्यायचं, म्हणजे जास्त खाज नाही सुटत। आणि हे कोकम मी असं हाताला चोळून घेतलं, म्हणून माझा हात पण नाही खराब झालेत आणि खाज पण नाही आली हाताला माझ्या। तर आता हे आपण कापून घ्यायचं आहे। तर मी तुम्हाला आता आलूचं फतफतं बनवायचं साहित्य दाखवते। आमच्याकडे ह्याला आलूला गरगाट म्हणून असं नाव असतं दिलेलं आहे आणि आम्ही गरगाट म्हणतो, गरगाटाची भाजी। तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा। आता हे आलूच्या फतफतं बनवायचं आहे ना, त्याचं मी तुम्हाला साहित्य दाखवते। इथं मी 1 वाटी ओला खोबरं घेतलेलं आहे किसून। ओलं वाटण करायचं आपल्याला, त्याचं ते हे मी खोबरं घेतले, ओलं किसून घेतले 1 वाटी। 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात, आलं घेतले एवढं, कोथिंबीर आणि लसूण। आणि हे बघा, हे लाल तिखट घेतले आपलं घरगुती 1.5 चमचा। ह्याच्यात तुम्ही जर तिखट कमी जास्त करू शकता, माझ्या आवडीनुसार मी घेतले, तुमच्या आवडीनुसार तुम्ही करा। आणि इथं आपल्याला धनापूड घेतले, मी हिंग घेतला आहे। धनापूड 1 चमचा आहे, हिंग पाव चमचा आहे, ही मोहरी लागणार आहे आपल्या अर्धा चमचा घेतले मी फोडणीसाठी। गरम मसाला घेतला आहे आणि जिरे घेतलेत। आता हे जिरं आहे ना, हे वाटण करताना त्याच्यात मला वाटायचं आहे। आणि हळद घेतले 1 चमचा आणि आपल्याला आंबट म्हणून कोकम टाकायचं आहे ह्याच्यामध्ये। गावाकडे कसे आंबोस्ती टाकतात, आंबे सुकवतात आणि ते आंबोस्ती टाकतात। आणि ह्या एवढ्या लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, ह्या बघा। आणि त्याच्यामध्ये ते आता आपण फतफतं बनवणार, त्याच्यामध्ये मी शेंगदाणे वगैरे टाकणार नाही। माझ्या घरात कोण खात नाही ते शेंगदाण्याचं, तर हे मी वाल भिजवून असे सोलून घेतलेत, हे मी वापरणार आहे त्याच्यामध्ये। तर आता आपण रेसिपीला सुरुवात करू। हे ओलं खोबरं आणि हे सगळं ओलं घेतलंय ना, मिरच्या आणि आलं, कोथिंबीर, लसूण, ह्याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे। आता हे बघा, हे डेट आहेत ना, ते असं आपल्याला ह्याच्यामध्ये असं ठेवायचं आणि हे असं दुमडून घ्यायचं, हे बघा असं। आणि आता आपल्याला हे कापून घ्यायचं आहे। हे बघा, हे अशा प्रकारे कापून घ्यायचं आहे बारीक एकदम। आणि हे आलू एकदम कवळच आहे, याची भाजी मस्त होणार आहे। आणि हे माझा एक मानलेला मुलगा आहे, त्याने मला गावावरून आणून दिलेला आहे। तर जरा उशीर झाला आहे, 2 दिवस झाले ते आलूला आणलेला, म्हणून पानं जरा पिकलेलं सारखे वाटत आहेत। तरी पण काय हरकत नाही, गावची चव ती गावची चव असते। हे बघा, आपली भाजी कापून झाले। आता आपण कुकरमध्ये आपण हे शिजवून 3-4 शिट्ट्या काढू आणि ही भाजी शिजवून घेऊ। हे बघा, आता मी कुकरमध्ये टाकून घेतलेलं आहे हे। आता ह्याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे। हे एवढं 1 ग्लास पाणी टाकून घेतले मी। हे बघा, आपलं कुकर पण झालेलं आहे आणि आपलं वाटण पण झालेलं आहे। हे हिरवं वाटण वाटलेलं आहे आणि हे खोबरं वाटून घेतलं। आता आपण कुकर गार झाला का भाजी बनवायला सुरुवात करू। हे बघा, ही भाजी शिजून झाले, मी हे एका वाडग्यात काढून घेतले। आता आपल्याला हे रवीनी हे असं मोडून घ्यायचं आहे। चला आता आपण भाजी बनवायला सुरुवात करू। मी गॅस पेटवून घेते, इथे एक कढई ठेवले। आता कढई गरम झाले, याच्यात तेल टाकून घेते। 2 पळी तेल टाकले मी। तेल गरम झाले, मोहरी घालून घेते। मोहरी जरा तडतडले, आपल्याला लसूण टाकायचं, ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे। मी लसूण कुटून घेतले, गॅस थोडा बारीक केला आहे मी। हिंग टाकून घेते। आता ही लसूण बघा आपली कलर चेंज झालाय। आता हे मी वाल घेतले होते ना, ते मी मुद्दाम ह्याच्यामध्ये टाकलं नाही आलूमध्ये, कारण हे भिजलेलं आहे, ते जास्त शिजतील ना त्याच्यामुळे। आता हे मी ह्या फोडणीमध्ये घालून घेते। आता सुके मसाले घेतलेत ना, ते सगळे आपल्याला घालून घ्यायचे आहेत। हळद, गरम मसाला, धनेपूड, लाल तिखट। आता हे सुके मसाले आपले परतून झालेत, चांगलं तेल सुटले। आता हे आपण वाटण करून घेतलं होतं ना, ते ह्याच्यामध्ये घालून घेऊया। हे खोबरं। आता बघा, भाजी एकच असते, चव एकच असते, पण बनवण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी वेगळी असते। आता जी पद्धत आहे आमच्याकडे त्याच पद्धतीने मी करून दाखवते तुम्हाला। हे गरगाट किंवा आलूचं फतफतं।
ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेते मी. आता हे वाटणाच्या भांड्यातलंच पाणी मी ह्याच्यामध्ये घालून घेते आणि हे मसाला थोडा आपल्याला शिजवून घ्यायचं, कारण खोबरं आपलं कच्चंच आहे ना, ते जरा शिजलं पाहिजे. आणि आपलं वाल पण कच्चंच टाकलेत मी, ते काय आपण उकडवून घेतलेलं नाही. चला आता हे मसाले आपले परतून झालेत. आता आपण हे गरगटाची भाजी आहे ना, आलूची भाजी, ती आपण ह्याच्यामध्ये ओतून घ्यायची. आता काय काय जण ह्याच्यामध्ये चिंचाचा आणि गुळाचा कोळ टाकतात. कोणाला आवडतो गुळ, आम्ही गुळ टाकत नाही. म्हणजे तुम्हाला जर आवडत असलं तर तुम्ही गुळ टाकू शकता, चिंच टाकू शकता. मी फक्त कोकमच टाकणार आहे, गुळ बिल नाही मी टाकणार, कारण माझ्या घरात नाही आवडत गुळ टाकलेलं फतफत. आणि हे कसं जास्त पातळ नाही करायला पाहिजे, भाकरीबरोबर चपातीबरोबर छान लागतं. पाणी थोडं कमीच टाकायचं आहे आपल्याला, जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं आपण त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं. हे बघा गरगाट आपलं एकदम मिळून आलेलं आहे ना, मसाले आणि गरगाट हे शिजले मस्त ते, आणि एकदम कोवतं ना मस्त. आता हे आपल्याला शिजून द्यायचं. मी एवढंच ठेवलं आहे कारण जास्त हे पातळ सांगत. आता त्याच्यामध्ये आपल्याला कोकम घालून घ्यायचं आहे, तर मी हे कोकम घालते. मी गुळबिल टाकणार नाही. हे कोकम तर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला. मी एकदम साध्या सुध्या पद्धतीने करून दाखवले, ह्याच्यात काही जास्त काही वापरलेलं नाही आहे मी. कोणामध्ये चणे आवडतात, चण्याची डाळ टाकतात तसा वापर केलेला वालाची वाल फक्त असं सोलून घेऊन टाकलेले आहेत. आता आपल्याला ह्याला शिजून द्यायचं आहे. हे बघा आपलं आलूचं फतफत कसं मिळून आलंय बघा. हे चपाती भाकरी बरोबर किती छान लागतं हे. तर हे बघा इथं आपलं आलूचं फतफत बनवून तयार झालंय. या तुम्ही पण खायला गरमागरम. आणि आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया असंच एखाद्या नवीन रेसिपीसह. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.